वाढदिवस शुभेच्छा हुआ। धन्यवाद धन्यवाद।
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday प्राध्यापक नरोबो खेडेकर. Happy birthday to you. सर्वांनी पाय वाजून आदरणीय या ठिकाणी स्वागत करायचं आहे. या ठिकाणी आदरणीय रेखाताई खेडेकर यांना सुद्धा विनंती आहे, आपण या ठिकाणी मंचावर स्थानापन्न व्हावं. सदस्यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी पंडालमध्ये बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी बसून घ्यावं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख या बुलढाणा जिल्ह्याचा ठाण्यावाग आदरणीय प्राध्यापक नरोबो खेडेकर यांचा आज वाढदिवस आणि त्याच निमित्तानं आज हा अभिष्टचिंतन सोहळा आपल्या या चिखली तालुका शिवसेना युवा सेनेच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या अभिष्टचिंतन सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून आदरणीय डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय सौ रेखाताई खेडेकर, त्याचप्रमाणे आदरणीय दादू शेठ, सचिन भाऊ गोंद्रे, वसंतरावजी भोजने, त्याचप्रमाणे आदरणीय खडसनताई, या सर्वांचीच उपस्थिती या ठिकाणी आहे. मी सर्वप्रथम आदरणीय उपस्थित सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब यांचा स्वागत करण्यासाठी, सत्कार करण्यासाठी मी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख नंदुभाऊ कराडे यांना विनंती करतो. आदरणीय शिंगणे साहेबांचं या ठिकाणी स्वागत व सत्कार नंदुभाऊ कराडे करतील. यानंतर चिखली विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार आदरणीय रेखाताई खेडेकर यांचं स्वागत व सत्कार आदरणीय किसनभाऊ धोंडगे तालुका प्रमुख चिखली हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय वसंतरावजी भोजने जिल्हा प्रमुख शिवसेना यांचा सत्कार स्वागत या ठिकाणी विश्वासराव खंडागळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर काँग्रेस आदरणीय नारायणभाऊ वाणी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तिचे सभापती आदरणीय डॉक्टर वानखेडे साहेब, सर्व रामभाऊ जाधव, नाथरावजी परगान, सत्येंद्रजी यांचं स्वागत रविभाऊ पेटकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. गजूभाऊ वाया विनंती करतो. आदरणीय खडसनताई यांचं
यानंतर बाजार समितीचे उपसभापती रामभाऊ खेडेकर यांचा राजूभाऊ सावळे आदरणीय अशोक पडखान आणि डॉक्टर सत्येंद्रजी भोसे बुधवार यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे स्वागत मनोहररावजी सत्कार सुभाषभाऊ देवरे दीपक भाऊ मस्ते असे आमचे नेते तोडतकर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी त्यांना या ठिकाणी आमंत्रित. यानंतर युवासेना तालुक्याच्या वतीने गजूभाऊ पवार त्यांच्यासोबत सर्व पदाधिकारी, उपतालुका प्रमुख, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख हे सर्व या ठिकाणी विनंती आहे की त्यांनी भाऊंचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. चिखली तालुका शिवसेनेच्या वतीने, शहराच्या वतीने आदरणीय लालाजी रोंडगे, श्रीरामभाऊ वैयक्तिक सत्कार कृपयानंतर भाऊ भेटणार आहे सर्वांना. सध्या आता एकच सत्कार होणार आहे शिवसेनेच्या वतीने. या ठिकाणी तालुका शहर श्रीरामभाऊ चला, उपशहर प्रमुख, उपतालुका प्रमुख प्रीतमभाई चला, आनंद शिवाजी महाराज की. मी भावना विनंती करतो की आपण या ठिकाणी मंचावर स्थानापन्न. राजूभाऊ कोठारे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. विनंती करतो की आपण या ठिकाणी भावना शुभेच्छा द्याव्या. म्हणजे आता का भाऊ वाढदिवस काय बोलावं हे पण भाऊच्या बाबतीत जरा कारण मला भाऊ सरकार प्रेम करतात आणि मी मग त्यांचा लायना भाऊ म्हणून मी भाऊला इतकंच बोलायचं. आज जे वाढदिवस आहे, या वाढदिवस ज्या पद्धतीनं हो राहिला, थोडक्यात मतांना आपण हारलो नाही तर काही पटाना हे वाढदिवस झाला असतात. थोडसे खंत राहिलेली येते आणि लेफ्ट कमी मतांना फरक राहिलेला भाऊ तो, नाही तर खासदार झाले होते भाऊ. थोडसे आपलीच कमी राहिली, आपण मेहनत मध्ये आपणच कमी पाडलो असं म्हणावं लागल. तर भाऊला एक वाढदिवसाचे मी माझ्यातर्फे आणि आमचे नेते आदरणीय मुकुलजी वासनिक साहेब, नानाभाऊ पाटोले साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे भाऊला वाढदिवसाची शुभेच्छा देतो आणि थांबतो. आदरणीय मंडळी आणि ज्यांचं आपण वाढदिवसाच्या निमित्ताने आलेलो आहोत असे आमच्या वडिलांचे मित्र प्राध्यापक नरूभाऊ खेडेकर यांना सक्के आणि पक्के मित्र असं म्हणायचं हरकत नाही, कारण ते नेहमी करता त्यांचं सक्के नेहमी सोबत होतं. आदरणीय नरू काका हे खरे हाडाचे शिवसैनिक कसा असतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. रोखठोक निर्भीड असं व्यक्तिमत्व, जे मनात तेच ओठात असं बोलणारं हे व्यक्तिमत्व आहे. आपल्याला लोकसभेला उमेदवार म्हणून लाभले होते. खरंच दादूसेठ म्हटलं तसं थोड्या थडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला, नाहीतर आपल्याला खरंच खासदार म्हणून असा माणूस लाभला असता की ज्याची ओळख या बुलढाणा जिल्ह्यात नेहमी करता राहिली असती. इतकं स्पष्ट व्यक्तिमत्व ज्यांनी दिल्ली गाजवली असती. म्हणून आजच्या या निमित्ताने नरूभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे इतकं मी काही मोठा नाहीये, पण त्यांचे आशीर्वादाचे हात आमच्या डोक्यावर नेहमी कायम राहावे अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. आम्हाला संपर्क प्रमुख म्हणून 3 वर्षाच्या अगोदर नरूभाऊ खेडेकर हे संपर्क प्रमुख लाभले. ज्यावेळेस शिवसेनेचे 2 भाग झाले त्यावेळेस नरूभाऊंनी पूर्ण जिल्ह्यामध्ये दौरे करून आणि त्याच्या वक्तृत्व कलेमुळे शिवसेना ही कायम ठेवली. ते स्वतः प्राध्यापक असल्याच्यानं आम्हाला तोही लाभ झाला आणि माझी जिल्हा परिषद अध्यक्ष, माझी बांधकाम सभापती आणि त्यांचा राजकीय चांगला अभ्यास असल्यामुळे तो सुद्धा आम्हाला सर्वांना फायदा झाला आणि आम्ही तटस्थ राहिलो. आज आमचे नरूभाऊ यांचा वाढदिवस आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यांना ईश्वर दीर्घायुष्य लाभो
अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नरभाऊचा वाढदिवस आज या ठिकाणी साजरा होतोय. अनेक मान्यवरांनी सांगितलं की बा खासदार म्हणून आज आपण या ठिकाणी साजरा केला असता, परंतु या गोष्टी झाल्या त्या झाल्या, तरी ते सगळं विसरून पुढं कामाला लागायचं आणि काम करत राहायचं. खऱ्या अर्थाने हे खरं काम. मला असं वाटलं आज घरगुतीच कार्यक्रम म्हणून मला नरू सांगलं 12-12:30 या. मी निघलो आरामावर. मला माहिती एवढा मोठा कार्यक्रमांनी साहेब येऊन राहिले हे पण माहित नाही की बा साहेब पण येऊन राहिले. योगायोग या हा नाही भाऊ तर नाही म्हणत मी म्हणलं की करू का कार्यक्रम किमान काय होता, पण तुम्ही ठुला कार्यक्रम आहात आणि तुम्ही म्हणले आता किंवा नरू भाऊ खासदार असते तर आज कार्यक्रम चांगला झाला असता. नक्कीच खासदार आपण मागे म्हणत होतो की बा साहेब आपल्या सोबत असते शिंगणे साहेब, तर नरूभाऊ नक्कीच खासदार असते आणि खासदार म्हणून सत्कार या ठिकाणी झाला असता. आणि साहेबांना ती खंत व्यक्त केली की बा मी खरंच तेव्हा असतो तुम्ही खासदार झाले असते, परंतु सांगता येत नाही. शेवटी हा योगायोग असतो. आता साहेबांसोबत साहेब मागच्या आम्ही तुमच्या सोबत नव्हतो तरी तुम्ही आमदार झाले, आता आम्ही तुमच्या सोबत असून तुम्ही आमदार झाले नाही. म्हणजे हे सगळं चित्र बदलत चाललं, दिवसांदिवस घडामोडी बदलत चालल्यात. आणि एवढं झाल्यानंतर मला शिंदे साहेबांचं खरंच या ठिकाणी मनापासून कौतुक करावं वाटतं. आणि शिंदे साहेबांकडून मला एक आदर्श मी नेहमी घेतो. पराभूत झाल्यानंतरही शिंदे साहेबांनी दुसऱ्या दिवशी मिटिंगा घेऊन बैठका घेऊन कार्यकर्त्यांना धीर सुरू केला आणि सांगितलं की पुन्हा कामाला लागा आणि आपण लोकांच्या कामात राहायचं. खऱ्या अर्थाने एवढ्या मोठ्या मनाचं व्यक्तिमत्व आपल्या महाविकास आघाडीला लाभलेलं आहे. साहेबांसारखे लोक आपल्या सोबत असल्यानंतर उद्या आपण सत्तेत असो किंवा सत्तेत नसो, लोकांसाठी काम करत राहू, संघर्ष करत राहू, रस्त्यावर उतरू, अन्य अत्याचाराच्या विरोधात नक्कीच वाचा फोडत राहू. आणि साहेब सतत आपल्या सोबत राहतील. साहेब असल्यामुळं साहेब तुम्ही सोबत असले की आम्हाला 10 हत्तीचं बळ राहतं. तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीला आपण सोबत लढलो, त्या जिल्ह्यात 10 बाजार समितीपैकी मला वाटतं 8 बाजार समिती आपण निवडून आणले. आणि साहेब तेव्हा म्हणले होते इथं शिकलेलं बैठक झाली, या सभापती वाटप चालू होतं. राऊंड म्हणे काही म्हणजे उद्या महाविकास आघाडी राहील घेऊन तुटल, पण आपली जिल्ह्यातली महाविकास आघाडी काय म्हणजे 5 वर्ष झाली म्हणजे बाजार समितीची बी सगळे बी येणार आहे. आणि साहेब मला नक्कीच विश्वास आहे तुम्ही सोबत असल्यानंतर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि नगरपालिका सुद्धा या आपल्या महाविकास आघाडीच्या ताब्यातच येतील आणि या जिल्हा परिषद बुलढाणा जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा नक्कीच आपला त्या ठिकाणी फडकल. तुम्ही सारख्या माणसाने एवढे पराकष्ट करून जिल्ह्याचे कामं केले, कोरोना सारख्या काळात एवढं चांगलं काम केलं, शिंदखेडराजा मतदारसंघात एवढी कामं केले, परंतु कामं आणि विकास आणि महागाई आणि शेतकऱ्याच्या मालावर तर साहेब कोणी बोलायलाच तयार नव्हतं. निवडणुकी याचे इतके आले त्याचे जितके गेले, याचे जवाल चालले आपलं काय, याच्यावर विषय सुरू होते. म्हणजे या मोठ्या निवडणुकीत माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा एवढा खर्च आणि एवढ्या भानगडीने एवढे जेवण पाहिले नाही तर आतापर्यंत या मोठ्या निवडणुकीत नव्हतं. नंदुबाई ग्रामपंचायत नगरपालिकेला चालायचं, परंतु साहेब तुमच्यासारख्या लोकांनी एवढे कामं करून जर लोकांना या कामाची कदर नाही, विकासाची कदर नाही, या राज्यात काय चाललं या देशात काय चाललं याची पर्वा नाही आणि कुणीकडे भरकडे चाललो आपण, खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळात सगळ्यांना चिंतन मंथन करण्याची ही गरज आहे. येणाऱ्या काळातही आपण आता सतर्क राहणं पाहिजे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना गाफील न राहता एक एक मत किती महत्वाचं आहे. बुलढाण्यामध्ये 800 मतांना सीट जाती, साहेब 3-4 हजार मतांना पडतात. म्हणजे थोडं जर आपण मेहनत केली असती 5-50 मतं जर त्या ठिकाणी वाढले असते तर आज 2-3 आमदार तरी आपले असते. नरूभाऊच्या वेळेस सुद्धा तेच झालं. 5-25 हजार लोकसभेची सीट जाणं म्हणजे अत्यंत खऱ्या अर्थाने आपल्याला महाराष्ट्रात काही सुनामी असो, महाराष्ट्रात गण दिग्गज पडलेत, अनेक लोकांचे पराभव झाले, अनेक लोक खूप मोठ्या मताने साहेब निवडून आले. तिकडं 40,000 70,000 50,000 लोक म्हणतात मशीनचा घोटाळा. तर मलाही वाटायला लागलं खऱ्या अर्थाने मशीनचा घोटाळा आहेच म्हणून, कारण ज्या लोकांना गॅरंटी नव्हती ते निवडून येऊन आलेत. काही निवडून आले त्याची लीड पाहिली त्या कोल्हापूरकडे कोणी म्हणतं 40,000, कोणी म्हणतं 70,000, कोणी म्हणतं 1.25 लाखाला. म्हणजे काय लोक काय बटणं दाबत होते, मतं कुठं जात होते हे समजायला मार्ग नाही. पण एवढ्या मोठ्या सुनामीमध्ये सुद्धा साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये तुमच्यासारखे ताईसारखे राहुल सारखे लोक 2-2, 3-3 हजार मतांना पडले म्हणजे या जिल्ह्यात आपलं महाविकास आघाडीचं संघटन मजबूतच आहे. तुम्ही सोबत असले की कार्यकर्ते सगळे आणखी आपण ताकदीनं या ठिकाणी कामाला लागू. मागाही तुम्ही बाहेर असताना आमचा विषय झाला की साहेबांच्या अध्यक्षतेखाली काही आपण एक
जिल्ह्याची पूर्ण महाविकास आघाडीची बैठक लावू, सगळे तिन्ही पक्षाचे पदाधिकारी आपण त्या ठिकाणी बोलू आणि सगळ्या कार्यकर्त्याला तर धीरधीरे सगळे कामाला लागतील आणि त्या पद्धतीची जिल्ह्याची मिटिंग तुम्ही सांगता साहेब योजना असेल तर आपण एक आयोजित करू. आज तर खऱ्या अर्थानं बोलायची ती नव्हती, परंतु आता योगायोगाला आता भाषण द्यायची म्हणजे कार्यक्रमाचा भाषणाचा विषय राहिला नाही या महिन्यात, दीड महिन्यापासून. आज आता या दीड महिन्यात 1 महिन्यात हा कार्यक्रम आणि आज या ठिकाणी बोलायची वेळ आली म्हणून हे सगळे विषय या ठिकाणी बोललो. आज नरूभाऊचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करत असताना नक्की मनात माझी खंत आहे की आज मागच्या वर्षी आपण म्हणालो होतो की पुढच्या वर्षी खासदार म्हणून आपण वाढदिवस साजरा करू, परंतु नाही होऊ शकलं. शेवटी जनतेच्या न्यायालयात गेल्यानंतर जनतेचा कौल, जनतेचा जो काही निकाल आहे तो मान्य करावा लागतो. तरी सुद्धा नरूभाऊ असेल, साहेब असेल, आपण सगळे राहुलभाऊ असेल, सगळे महाविकास आघाडीचे नेते पडल्यानंतर कुठे घरात जाऊन बसलं नाही, कोणी कुठे गेलं नाही. दुसऱ्या दिवशी अगदी कामाला लागले आणि कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे आपले सगळे लोक उभे आहेत. आणि साहेब तुम्ही असल्यानंतर या जिल्ह्यामध्ये आपल्या कोणत्याही कार्यकर्त्याची पुढे जाण्याची इच्छा होणार नाही. आपले जे कार्यकर्ते आहेत ते लाचार नाही, इकाऊ नाही किंवा जे काही तदलबदल लावले होते ते निघून गेले गावाचेच. त्याच्यामुळे जे काही लोक आपले आहेत या लोकांना आपण घेऊन पुन्हा या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा झेंडा कायम फडकू. मी बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीनं नरूभाऊला या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि नरूभाऊला आणखी 10-15 वर्ष या जिल्ह्यामध्ये याच ताकदीनं नरूभाऊला फिरायचं, आणखी लोकांच्या सुखदुःखात राहायचं. जेव्हा काही काळजी करायची नाही, नेते आहेच आपण. साहेब नरूभाऊला वाचतो एकच हिस्सा सांगतो, 1 मिनिटं घेतो फक्त आणि आटोपतो घेतो. 2019 मध्ये आम्हाला तिकीट पाहिजे होतं विधानसभेचं, तर ते तिकीट भेटायला मी 8 दिवस मुंबईत होतो. आम्हाला काही तिकीट भेटले नाही, म्हणजे भेटले तर काय करायचा असा विषय झाला होता. नरूभाऊ म्हणजे आपण असं करू म्हणजे की तिकडे गेलो एक फॉर्च्युनर जेवण 50-50 लाखाची 100 ड्रेस माझे म्हणे. आता नाही म्हणजे सावडाला बोलतील लग्नाला आपल्या लोकांना भाषण नाव घेतो म्हणजे आमदारा खासदारापेक्षा कमी आपण आणि झालं तर जावं तुम्हाला तिकीट भेटलं नाही. आता यावर त्यांना भेटलं त्यांचं जमलं नाही, मला भेटत होतं पण आता पुष्पमुखाचा मेळावा घेऊन मला एपी फॉर्म घ्यायला बोलवलं आणि एपी फॉर्म घ्यायला बोलवलं तिथं सांगितलं की मग तुला आमची थांबायचं. मला साहेब तुमचा आदेश पुढे थांबलो, बलिदान दिलं, स्टार्ट केला किंवा आपल्यामुळे पुढे महाविकास आघाडीचं नुकसान होऊ नये. लोकांना जे अपेक्षित रिझल्ट आहे ते आले पाहिजे. लोकांचं म्हणणं होतं की बाई इथं सामाजिक चेहरा द्यायचा, ती बाई कामाला तयार नाही, ती बाई अपक्ष राहील, तुमचं नुकसान होईल. मी सगळ्या लोकांचं ऐकलं, मी 1 मिनिटं साहेब ते थांबलो. त्या बाईने तिकीट दिलं, दुर्दैवाने त्या ठिकाणी आपण 500-600 मतांना हरलो. पण नरूभाऊ असं कमी असं साहेब आपण तिकीट नाही भेटले किंवा आमदार खासदार नाही झालं तरी आमदारा खासदारापेक्षा कमी राहायचं नाही आता आम्ही ठरवून ठरलो. मला इलेक्शनचे पैसे तर यायचे ते झाले खर्च, काय झाले दिलंच पाहिजे, पण मै तर नक्की वाचले, 10-12 नक्की वाचले. त्याच्यामुळे आता मी त्याला सांगलं होतं मी याचं बँकेत टाकून देतो, 10-12 रुपये 10-12 लाख रुपये भेटतो, 10 लाख रुपये 10 लाख रुपये खर्च लागेल ते आपल्या जिल्ह्यावर फिरायला चालले. या टोकून त्या टोकावर सावडणं मोठी लग्न लोकांना दिसत राहायचं, फिरत राहायचं, 2 लोक गाडीत बसायचे, हिंडत राहायचं. आपण काम सातत्याने काम करत राहायचं, लोकात राहायचं, लोकांची सेवा करायची. एक ना एक दिवस येत असतो. एकेकाळी भाजपाचे 2 खासदार होते, 2 आले, 200वर 400वर गेले आणि या देशात राज्यात दिल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे. त्याच्यामुळे दिवस येतात, दिवस जातात. संघर्ष करणाऱ्याच खऱ्या अर्थाने नाव निघतं. म्हणून आपण सगळे संघर्ष करू. पुढे कमी नरूभाऊला या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सोहळ्यानिमित्त भाऊंना शुभेच्छा द्याव्या. आज नरूभाऊचा 61वा वाढदिवस आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मला काही निश्चित माहिती नाही, परंतु 61 या वर्षामध्ये ते पदार्पण त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी आगामी काळामध्ये सेंचुरी गाठावी, आपल्या सर्वांना शतक महोत्सव साजरी करण्याची त्यांनी आपल्याला संधी द्यावी अशी शुभेच्छा मी नरूभाऊला माझ्या शरदचंद्रजी पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सर्वप्रथम मनापासून शुभेच्छा देते. आमच्या खेडेकर कुटुंबाचा एक घटक म्हणून नरूभाऊ आहे, त्यांनाही मनापासून शुभेच्छा देते. सर्वांनी भाषणामध्ये इथे आपली खंत व्यक्त केली. निश्चितपणे आज एक मोठा वाढदिवस आपण साजरा केला असता, परंतु थोडंसं
जी काही खंत आपल्या मनामध्ये राहिलेली आहे ती खंत निश्चितपणे आगामी काळामध्ये भरून निघेल. हीच खऱ्या अर्थाने नरूभाऊला त्यांच्या वाढदिवसाची सदिच्छा आहे. म्हणून त्यांनी आता त्याच पद्धतीने राजकारणामध्ये सतत सक्रिय राहावं आणि आम्हालाही सर्वांनाही महाविकास आघाडीलाही चांगल्या पद्धतीने बळ देऊ. खऱ्या अर्थाने आता कार्यकर्त्यांनी कुठेही हताश न होता येणाऱ्या आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या आपल्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने सर्वांनी जर एकजुटीने आपण अजूनही थोडीशी मेहनत केली, मेहनत निश्चितपणे सगळ्यांची झालेली आहे, एकजुटीने झालेली आहे, परंतु कुठेतरी थोडंसं आपण कमी पडलो आणि हे न होता आता आगामी काळामध्ये आपण सर्वांनी संकल्प करावं. आज नरूभाऊच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण सर्वांनी हे संकल्प करावा की येणाऱ्या ज्या छोट्या निवडणुका आहे आपल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका यामध्ये महाविकास आघाडीचं झेंडा आता निश्चितपणे काय म्हणतात फडकावा. हीच आजच्या या शुभ दिनी मी आपल्या सर्वांना एक सदिच्छा आणि शुभकामना देते. नरूभाऊचा वाढदिवस आपल्याला वाटत होतं की यावेळेस नरूभाऊ वाढदिवस करता की करत नाही, काय आहे ते मागचा वाढदिवस आम्ही अटेंड केलं होतं, परंतु कार्यकर्त्यांची इच्छा जी असते हीच खऱ्या अर्थाने बळ देणारी इच्छा असते आणि त्यामुळे नरूभाऊ तयार झाले वाढदिवस करण्यासाठी आणि आज आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात. साहेब आपल्या सोबत आले ही सुद्धा एक आपल्यासाठी अतिशय चांगली बाब आहे. म्हणून पुनश्च आपण सर्वांनी आता साहेबांचंही मार्गदर्शन घेऊन येणाऱ्या काळामध्ये सक्रिय होऊन नरूभाऊला एक चांगलं रिझल्ट आपण जर दिलं तर तीच खऱ्या अर्थाने त्यांना शुभेच्छा दिल्यासारखं होईल. धन्यवाद. मी सांगितलं की नरूभाऊ सर्वांचे या ठिकाणी नंतर आभार मानतील. मी साहेबांच्या बाबतीत दोन शब्द सांगेन. जो सफर की शुरुआत करते हैं वही मंजिल को पार करते हैं और एक बार सही रास्ते पे चलने की कोशिश करो, अच्छे लोगों के रास्ते पे इंतजार करते. यानंतर साहेब. शेतकऱ्याच्या निमित्तानं आपण आज एकत्र आहोत. सहकारी आणि महाविकास आघाडीची जिल्ह्याचे नेते शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि सहकारी माननीय नरूभाऊ खेडेकर, आलेले सर्व जिल्ह्यामधून आलेली सर्व मंडळी, इतर सर्व सहकारी, उपस्थित सर्व बंधूंना आणि भगिनींना, आज 25 डिसेंबर म्हणजे जगामध्ये आज ख्रिसमस साजरा केला जाऊन राहिलेला आहे आणि ख्रिश्चन लोकांचा सगळ्यात मोठा असेल हा सण. या सणाचा उत्साह सुद्धा जगामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याचबरोबरीनं माननीय नरूभाऊ खेडेकर यांचा सुद्धा जन्मदिवस. मी या जन्मदिवसाच्या निमित्तानं माझ्या शिंगणे परिवाराच्या वतीनं, आपल्या सगळ्यांच्या वतीनं नरूभाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये स्वतःचं आरोग्य म्हणतो प्राधान्य आरोग्याला सगळ्यांनी दिलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि मग त्याचं आरोग्य जर चांगले कामं करायचे असतील, पुढं जायचे असेल तर आरोग्य हे खूप महत्वाचं असतं आणि राजकारणी माणसाचं सगळं काही बरोबर असते परंतु आरोग्य काही बऱ्याच वेळा ठिकाणावर नसतं. धावपळ असते, कटकटी असतात, ताणतणाव असतात, सगळ्या गोष्टी असतात आणि या सगळ्या बाबतीमध्ये नरूभाऊंना एक चांगलं आरोग्य राष्ट्रमाता माझी जाऊ संत गजानन महाराज त्यांना देऊ
दीर्घायुष्य देऊ आणि भविष्यामध्ये या जिल्ह्यामधील गोरगरीब, दलित, मागासवर्गीय, शोषित, पीडित या सगळ्यांची आणि आमचा शेतकरी या सगळ्यांची सेवा करण्याची भक्कम अशी ताकद ईश्वर त्यांना देवो ही प्रार्थना मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी करतो. खरं म्हटलं तर राजकारणी माणसांचे वाढदिवस, या वाढदिवसाला माणसं पदावर नसताना किती लोक येतात याला खूप महत्व असते. मी तर माझ्या आयुष्यामध्ये वाढदिवस कधी साजरा केला मला कधी आठवत नाही. फक्त एकदाच आमचे गजानन वाळा या ठिकाणी बसलेले, एकदा दोनदाच फार आग्रह केला, पुढाकार केला म्हणून एक दोन ठिकाणी कार्यक्रम वाढदिवसाचे माझे झाले. परंतु राजकारणी माणसाचे वाढदिवस साजरे होत असताना आज नरूभाऊ संघटनेच्या पदाच्या व्यतिरिक्त कुठे काही खासदार नाहीत, आमदार नाहीत, कुठे काही सभापती नाहीत, कुठे काही अध्यक्ष नाहीत. परंतु आल्यापासून मी पाहतो 2 तासापासून माणसं येत आहेत, भेटत आहेत, नरूभाऊचा सत्कार करतायत, त्यांचं अभिष्ट चिंतन करतायत. मोठे लोक असतील वयाने ते आशीर्वाद देत आहेत, बरोबरीचे लोक शुभेच्छा देत आहेत. आणि म्हणून आज नरूभाऊ त्यांच्या पदावरही असताना लोक येऊन राहिलेले आहेत आणि अजूनही दिवसभर लोक येतील. माणसाचं यश त्याच्यातच खऱ्या अर्थानं दडलेलं असतं. ते पदावर असताना तर गर्दी मावत नसते. याचा अनुभव तुम्हाला सगळ्यांपेक्षा माझ्या इतका कोणी घेतला असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे निश्चितपणे आज नरूभाऊचा वाढदिवस साजरा होत असताना आपण सगळेजण उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये एकत्र झालो नाही असं मला वाटते. पण मागे झालेल्या निवडणुकांचा कुठेतरी एक उदासपणा म्हणा किंवा एक नाराजी म्हणा हे निश्चितपणे आज इथे सगळ्यांच्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसते. जालूभाऊंनी उल्लेख केला, विधानसभा नुकत्याच झाल्या, निवडणुका झाल्या, जय झाले, पराजय झाले, महाविकास आघाडी सत्तेवर येईल हे अगदी काउंटिंगच्या आदल्या दिवशी रात्रीपर्यंत जयंतराव पाटलांशी माझं बोलणं झालं. ते म्हणे 288 मतदारसंघामध्ये जिथे जिथे आपले महाविकास आघाडीचे उमेदवार उभे होते त्याचा आम्ही 2 दिवसात आढावा घेतला मुंबईला. उद्धव ठाकरे साहेब असतील, संजयजी राऊत असतील, बाळासाहेब थोरात असतील, नाना पटोले साहेब असतील, जयंतराव असतील, आमच्याकडची जितेंद्र आव्हाड वगैरे सगळी मंडळी त्या ठिकाणी बसली होती. आणि म्हणून कसंही केलं तरी 168 जागेच्या खाली आपण त्या ठिकाणी येऊ शकत नाही अशी आजची परिस्थिती. पण प्रत्यक्षात निकाल लागले तेव्हा 50 जागांच्या आत महाविकास आघाडी ही गुंडाळल्या जाते. याच्यावर विश्वास खरं म्हटलं तर नवीन आलेल्या राजकारणातल्या माणूसही त्या ठिकाणी ठेवत नाही. काट्याची टक्कर होईल, कदाचित बरोबरीत होईल, थोडंफार अजून आपण 5-10 बहुमतापेक्षा जास्त जागा आपण आणू अशा प्रकारचा विश्वास सगळ्यांच्या चेहऱ्यावर होता. सगळेजण विश्वासात होते, आत्मविश्वासात होते आणि कदाचित काही ठिकाणी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये सुद्धा असते. पण असो, आता त्या गोष्टी झाल्या. 1 महिना विधानसभेच्या निवडणुकीला झाला, 4-5-6 महिने लोकसभेच्या निवडणुकीला झाले. हे सगळं काही त्या ठिकाणी होत असताना मला आज नरूभाऊच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक बोलायची संधी सुद्धा त्या निमित्ताने या ठिकाणी मिळते. खरं म्हणलं तर नरूभाऊचा वाढदिवस असताना मागचं नरूभाऊचं जीवन जर आपण पाहिलं तर एक संघर्षाचं जीवन मी अनेक वेळा नरूभाऊचं नेहमी पाहिलं. मला आठवते की मी 1995ला पहिल्यांदा अपक्ष आमदार झालो. माझ्याकडे एक साखरखेड्याला PSI होते दराडे म्हणून, आणि ते दराडे नंतर इथं आले. तुम्ही जाणलं होतं मला वाटतं, हे आमदार झाले होते. आणि त्यावेळेस मी नरूभाऊचा पहिला संघर्ष त्या दराडेशी त्या काळामध्ये पाहिला. त्यांचं मला वाटते तुम्ही दोघंही स्वभावाने सारखेच असावे, कारण संघर्ष एवढा जोरात झाला. मला दुसऱ्या दिवशी माहीत पडला, मी नरूभाऊला भेटायला आलो.
कारण मला तिकडची खुमखुमी होतीच साखर खेड्याची, त्यामुळे मला कोणतरी जिरवणारा भेटला म्हणून मी खरं अभिनंदन करायसाठी त्यावेळेस त्यात सांगितलं. आणि मग ते गराडे म्हणजे सगळे नियमबाह्य कायदेबाह्य काम करणारे माणसं. आणि मग ते सगळं नरभोवनी संघर्ष केला, मारामाऱ्या केल्या, भानगडी केल्या. युतीचं सरकार त्या काळामध्ये इथं होतं महाराष्ट्रामध्ये. शिवसेना भाजप युतीचं सरकार त्या ठिकाणी होतं. आम्ही अपक्ष आमदार त्या ठिकाणी सरकारला पाठिंबा देणारे आमदार म्हणून अपक्ष आमदार आम्ही इथे होतो. पण तसं असताना सुद्धा नरभोवनी संघर्ष केला, पाहिलं आणि जिद्दीला पेटून त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीला ते सामोरे गेले. त्यावेळेस ते नरभूमी पाहिले 1995. आणि त्यावेळेसपासून मग जिल्हा परिषदमध्ये असेल, बाजार समितीमध्ये असेल, इतर अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं. नंतर ते शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसमध्ये आल्यानंतर एक फक्त आठवण त्यावेळेची सांगतो की ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यावेळेस मी राष्ट्रवादीचा पालकमंत्री म्हणून बुलढाण्यामध्ये होतो, राज्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये काम केलं. वासनिक साहेबांनी सकाळीच आमची युती होती राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस. वासनिक साहेबांनी सकाळीच माझ्याकडे श्यामभाऊ उमळकर आणि दिलीप सानंद आमदार होते, दोघांना माझ्याकडे पाठवलं आणि त्यांना सांगितलं की नरोभाऊ खेडेकर अध्यक्ष झालेले तुम्हाला चालतील का. मला आश्चर्य वाटलं. मला हा तुमचा काँग्रेसचा प्रश्न आहे, कोणाला अध्यक्ष करायचं कोणाला अध्यक्ष नाही करायचं हा तुमचा निर्णय त्या ठिकाणी घ्यायचा आहे. मी त्यावेळेस गमतीनं म्हटलं की तुम्ही मला विचारल्यापेक्षा राहुल बंदेंना जाऊन विचारा, त्यांना ते अध्यक्ष चालतील का म्हणून. त्यावेळेस यांचं त्यांचं खूप चांगलं होतं. पण नंतर राहुल भाऊकडे ते गेले. राहुल भाऊंनी पुन्हा सांगितलं की डॉक्टर शिंगणेंना ते चालतील का ते पहा म्हणे. टोला टोले मला माझा काही प्रश्नच नाही, माझ्याकडून उत्तर पाहिजे असेल तर मला ते 100% चालतील. मला माझी त्याची काही अडचण नाही, माझे ते काही प्रतिस्पर्धी नाही, माझे काही दुश्मन नाही, काय नाही. आणि आपण मित्र पक्षाचे त्या ठिकाणी आहोत. आणि म्हणून अगोदर ते सभापती झाले, नंतर अध्यक्ष झाले. आणि ते वेगळ्या शिवसेनेत जरी असतील तरी माझे आणि त्यांचे संबंध हे घरोब्याचे संबंध त्या ठिकाणी प्रामुख्यानं मागील अनेक वर्षापासून या जिल्ह्यामध्ये होते, चिखलीमध्ये प्रामुख्यानं होते. आणि म्हणून एकत्रपणे अनेक वर्ष काम केलं, सहकारामध्ये काम केलं. जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक झाली. नरभोवना त्यावेळी बँकेचं संचालक व्हायचं होतं, पतसंस्थेमधून का ओबीसी मतदारसंघामधून दोन्ही टाकले होते. पण त्यावेळेस काही ते शक्य त्या ठिकाणी झालं नाही. परंतु आता खासदार म्हणून मागच्या 6 महिन्यापूर्वी ते लढले. थोड्याशा मताने त्यांचा पराभव झाला. मी जरी पलीकडे होतो तरी पलीकडे असताना सुद्धा मला असं वाटत होतं की हेच निवडून द्यावं असं वगैरे सांगायला काही हरकत नाही. पण ते तुमचंही दुर्दैव आहे, माझंही दुर्दैव. आणि माझ्या मतदारसंघात तर काय झालं त्या काळात लोकसभेजवळ तुम्ही पाहिलं. आणि आज मी महाविकास आघाडीमध्ये माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं काम करतोय, ताईच्या बरोबर काम करतोय. ताई आमच्या अध्यक्ष या ठिकाणी आहेत. परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खरोखर आश्चर्यकारक निकाल हे विधानसभेपेक्षाही बुलढाण्यात लागले असं मी मानणारा माणूस या ठिकाणी. विधानसभेत तर जाऊ द्या, जे व्हायचं ते झालं. पण लोकसभेमध्ये जी शेवटच्या 8 दिवसामध्ये बदललेली परिस्थिती जिल्ह्यामध्ये होतो. मी तर जिल्ह्यामध्ये फिरत होतो, पाहत होतो. पण ते शेवटच्या 8 दिवसामध्ये जी बदललेली परिस्थिती मी पाहत होतो की ते पाहता की नरोभाऊ हे पराभूत होतील हे कोणालाही त्या ठिकाणी वाटत नव्हतं. मला आठवतं की निकाल लागायला 1 महिना होता, 1.25 महिना. त्या 1.25 महिन्याच्या मध्ये नरोभाऊ जिल्ह्यामध्ये जिथे जिथे जात होते त्याचा ऍडव्हान्स मध्ये खासदार म्हणून सत्कार त्या काळामध्ये लोक त्या ठिकाणी करत होते. इतका प्रचंड विश्वास आणि प्रचंड खात्री ही लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये नरोभाऊच्या बद्दल होती. याबद्दल खरोखर त्यात तुमत नव्हतं. पण निकाल लागले, डिवायडेशन, आमकं डमकं, शेवटी निवडणुका कशा होऊन राहिल्यात, काय होऊन राहिल्यात, जालिंदर भाऊंनी त्यांच्या भाषणामध्ये आता सांगितलं. खरोखर मी सुद्धा आता ही माझी 8वी निवडणूक होती सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघामध्ये, म्हणजे 6वी विधानसभेची आणि 2 लोकसभा मी लढलेलो आहे. माझी ही 8वी निवडणूक होती. 8 निवडणुका मी लढलेलो आहे. आणि या 8व्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारची निवडणूक माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच पाहिली, कधीच नाही पाहिली. पहिल्यांदा अशा प्रकारची निवडणूक मी पाहिली. प्रचंड खर्च करणारे लोक पाहिले, वातावरण पाहिलं, काय काय लोक विकासापेक्षा इतर कोणत्या गोष्टीला प्राधान्य देतात. लोक अलीकडच्या काळात शिकून राहिलेत, सवरून राहिलेत.
डबल ग्रॅज्युएट, ट्रिबल ग्रॅज्युएट, इंजिनियर काय, डॉक्टर काय, नामकं काय, टमकं काय, नासो काय, भरपूर लोक शिकले आजच्या काळामध्ये, पण लोकांच्या डोक्यातली जात काही जात नाही. हे दुर्दैव मात्र मला या निवडणुकीच्या निमित्तानं पाहायला मिळालं. ज्या दिवशी या राज्यातल्या आणि देशातल्या लोकांच्या डोक्यामधली जात ही जाईल, त्या दिवशी या देशातल्या आणि राज्यातल्या निवडणुका या निकोप पद्धतीने पार पडतील, हा विश्वास मला आजही या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करावा. आणि शेवटी माणूस, मग माझ्यासारखा माणूस विचार करतो, मी खरं म्हणलं तर आमचं घर हे सत्यशोधक समाजाच्या चळवळीतलं घर. माझे आजोबा सत्यशोधक समाजाचे त्या काळातले प्रमुख. बुलढाणा जिल्ह्यातली पहिली सत्यशोधक समाजाची चळवळ आमच्या गावाला, आमच्या समोर आमच्या आजोबांनी त्या काळामध्ये त्या ठिकाणी घेतली. आणि सत्यशोधक समाजाच्या चळवळीत माझे वडील कधी मंदिरात गेले नाही. तुम्हाला मी सांग, कधी आयुष्यात कधी मंदिरात गेले नाही. आमच्या घरी आमचे वडील नसताना आमची आई चोरून सत्यनारायण करायचे, चोरून. कारण आमच्या वडिलांना ते काही मान्य नव्हतं, काही गोष्टी त्या ठिकाणी नव्हत्या. आणि म्हणून धर्मनिरपेक्ष चळवळीमध्ये वाढलेले शाहू फुले आंबेडकर यांचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलं आमचं घर आणि वसा, खऱ्या अर्थानं जातपात ही डोक्याच्या पलीकडची गोष्ट आहे, विचाराच्या पलीकडची गोष्ट आहे. पण अलीकडच्या काळामध्ये 21व्या 22व्या शतकामध्ये वाटचाल करत असताना जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी पुढे येतात ना, तेव्हा मनाला वाईट वाटते की शेवटी कामं कोणाचे करायचे. सर्व समाजाला त्या ठिकाणी आपण न्याय द्यायचा, संघटनेत काम करण्याची संधी द्यायची, सरकारमध्ये काम करण्याची संधी द्यायची. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, बाजार समिती असेल, ज्या ज्या कार्यकर्त्यांच्या खऱ्या अर्थानं या काम करण्याच्या ज्या जागा आहेत तिथं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आपण बसवायचं. हे सगळं चित्र पाहिल्यानंतर आज वाईट वाटते की अजूनही लोक शाहू फुले आंबेडकर यांचा विचार अजूनही प्रगल्भ करण्याची आज समाजामध्ये आवश्यकता आहे. खरं म्हणलं तर तरुण मंडळींना अजूनही शाहू माहीत नाहीत, फुले माहीत नाहीत, आंबेडकर माहीत नाहीत. त्यांना जर विचारायला जावं तर ते म्हणतात की त्या काळामध्ये, तुमच्या बापदादांच्या काळामध्ये कदाचित ते आदर्श असतील, पण आजचे आदर्श आमचे वेगळे. आता याचे आदर्श कोणते पण समजत नाही. कोणत्या आदर्शाने पुढे जाणार आहे, कोणत्या आदर्शाने घडणार आहे, हे खऱ्या अर्थानं समजायच्या पलीकडे या सगळ्या गोष्टी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. परंतु शेवटी हा वसा स्वीकारलेला, हा वसा सोडून चालत नसतो. नरभो पराभूत झालो, मी पराभूत झालो म्हणून काय आम्ही सोडून काय पुढे दुसरं काही करणारे असाचा भाग नाही. आणि सोडून तरी काय करणार? आम्ही शेतीवर चांगले भाषण देऊ शकतो, पण उत्कृष्ट शेती मात्र करू शकत नाही, हे सगळ्यांना माहिती. की लोकांना आता आमच्या घरी 50-100 एकर शेती आहे. लोकांना असं वाटतं की रिकामे झाले शेती करावं. मी अनेक लोकांना सांगितलं आम्ही शेतीवर सांगण्यात 10 घंटे भाषण करतो. तर शेती करायला सांगशील तर मग 1 तासही होत नाही होत आमच्याकडे. सांगण्याचा उद्देश आहे की आम्ही ज्या क्षेत्रामध्ये आता काम करण्याचं ठरवलंय त्या क्षेत्रामध्ये भविष्यामध्ये सुद्धा राहायला आम्हाला राहावं लागणार. हे सर्वसामान्य माणसाची कामं असतील, लोकांची कामं असतील, शेतकरी, शेतमजूर, कार्यकर्ते, अडलेले लढलेले लोक, यांच्यासाठी आपण त्या ठिकाणी आहोत. आणि समाज एवढा मोठा आहे की समाज आम्हाला दररोज कामं देतो. सावडणं कुठं सुटत नाही, लग्न कुठं सुटत नाही. आणि आजकाल तर काही रिकामं झाल्या, लोकांना असं वाटतं की आम्ही रिकामं झालो, आम्हाला तर शेंडीचे कार्यक्रम सुद्धा बोलवतो. जावळं तुम्ही आल्याशिवाय आम्ही ती कैचीच काल तुम्ही शेवट. लग्नाच्या बाबतीत तसं लोक म्हणतात की तुम्ही आल्याशिवाय आम्ही लग्न लावत नाही. आता परवा एक निरोप आला की शेंडी काढायची आहे, तुम्ही येईपर्यंत आम्ही त्याला आता ती शेंडी कापणार नाही म्हणे. आता मला एवढा रिकामे नाही म्हटलं. लोक आपल्या जास्त रिकामे समजतात, त्यातही आपलं जरा हे बरं जास्त रिकामे राहू नये. नाही तर लोक कुठेही म्हणतील चला जमणार नाहीत. शेवटी गमतीचा भाग सोडून द्या. सांगण्याचा अर्थ आहे की आता ज्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यातच आम्ही राहणार. आणि शेवटी नावभेद होऊन चालणार. आता मागच्या 23 तारखेला निकाल लागला. मी 5-7 दिवस बाहेर होतो. आज 1 महिना जवळपास होऊन गेला. पण या 1 महिन्यातले मी 14 दिवस मतदारसंघात होतो, फिरत होतो. अनेक गावाला मी गेलो, अनेक गावात फिरणंही माझं त्या ठिकाणी चालू आहे. आता हे 2 दिवस तिकडेच आहे, उद्या परवापासून. आणि म्हणून शेवटी ही महाविकास आघाडी, फक्त माझी अपेक्षा एवढी राहील की वरती आता काही जरी झालं तर ही महाविकास आघाडी आपल्याला जिल्ह्यात तरी कायम ठेवावं लागेल. वरचं काय होईल काही सांगता नाही. वर एवढे सगळ्याच पक्षात एवढे विद्वान बसलेले आहेत. मी एवढा सिनियर त्यामुळे म्हणतो बोलण्याचा अधिकार आहे. इथे विद्वान बसलेले की काय कोण काय करेल ते सांगता येईल, आणि कोणाचा स्वार्थ कुठे अडवाईल हे काही सांगता येईल. त्यामुळे
आपल्याला आम्हा सर्वांना या लोकांच्या विरोधात जर जिवंत राहायचं असेल, कारण शेवटी महाविकास आघाडीचा आपला सिद्धार्थ करत आमदार जर सोडला तर मग जिल्ह्यात ना खासदार आपले आहेत ना आमदार आपले. त्यामुळं उद्याच्या येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका, नगरपालिकेच्या निवडणुका, या निवडणुकीमध्ये या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आणि शेवटी जिथं ज्याची पात्रता असेल त्या पात्र कार्यकर्त्याला तिथं बसवणं तुमचं आमचं कर्तव्य आहे. त्या लोकांनी खासदारकी तुमच्यासाठी घडले, आमदारकी तुमच्यासाठी घडले, त्यांना वाऱ्यावर सोडून त्या ठिकाणी जमणार नाहीये हे तुम्हालाही समजते, मलाही समजते. पण ते बसले पाहिजेत याची काळजी आपल्याला घ्यावं लागणार आहे. नुसत्या निवडणुका लढायच्या, माणसं उभे करायचे याला अर्थ नाहीये. तर लोक निवडून सुद्धा आले पाहिजेत, जिल्हा परिषद आपली आली पाहिजेत, 13 पंचायत समिती आपल्या आल्या पाहिजेत, नगरपालिका आपल्या आल्या पाहिजेत, याची काळजी सुद्धा आपल्याला या महाविकास आघाडीचे प्रमुख म्हणून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. जिथं ज्याची ताकद त्याला उमेदवार तिथं द्या, हे सूत्र तुम्ही ठरवा. उगीच कोणाची ताकद नाही, पण महाघरचा माणूस, महानातेवाईक, महाआवडीचा माणूस, महाकार्यकर्ता म्हणून त्याला तिथं दिलंच पाहिजे. आणि मग त्याला मतं किती पडतात ते निवडणूक झाल्यावर कळते. त्यामुळे त्या भानगडीत न पडता आपण सगळ्यांनी महाविकास आघाडी एनटेक त्या ठिकाणी ठेवून, राज्याचं सोडून द्या, जिल्ह्यामध्ये आम्ही एनटेक त्या ठिकाणी ठेवून माझे मागं पुढे सरकारची तयारी. मी दोन्ही जिल्हा प्रमुख इथं आहेत, तुमच्या समोर सांगतो, काँग्रेसची मंडळी त्यांच्या समोर सांगतो. आमच्या काही फार अपेक्षा राष्ट्रवादीच्या नसतात, पण आमच्या पोचक्या जागा आम्ही नेहमी मागतो. आता काँग्रेसची मंडळी इथे, आम्ही काँग्रेस बरोबर 2-3दा प्रयत्न केला मागच्या काळामध्ये, पण ते शेवटी आज काही बोलणार नाही, पण ते येते आडवं काही ना काही. काय आम्ही 18-20च्या वर कधी मागत नव्हतो, कमी जागा मागायचो. लक्षात हे बाबा हे आपलं आलं पाहिजे, टिकलं पाहिजे, चाललं पाहिजे, लोक आले पाहिजेत निवडून. पण शेवटी कुठेतरी घोडा आडवं जाते आणि ती काही आमची आघाडी होत नाही, युती होत नाही, काही होत नाही, काही नाही. ते त्यांचे लढतात, आम्ही आमचं लढतो. जमलं तर कधी एकत्र येतो, कधी बिघडून येतात. त्यामुळे भविष्यामध्ये आज नरूभाऊचा वाढदिवस आहे, 25 तारीख आहे, सगळ्यांनी एक चांगला निश्चय जर या ठिकाणी केला आणि भविष्यामध्ये महाविकास आघाडी जर टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं या जिल्ह्यातल्या आपल्या तिन्ही पक्षाला, काँग्रेस असेल, आमची राष्ट्रवादी असेल किंवा तुमची शिवसेना असेल, या तिन्ही पक्षाला भविष्यात चांगले दिवस येतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. आणि कार्यकर्तेही टिकून राहतील, त्यांनाही खात्रीत मिळेल की आपल्या मागं आपले नेते आहेत, ते सोडून त्या ठिकाणी कुठे चाललेले नाहीयेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार आजपासून आपण करूया. एक महाविकास आघाडीची बैठक 7 दिवसात आपण बुलढाणा जिल्ह्यात एक आयोजित करून आपण त्या ठिकाणी याच्याबद्दल विचारमंथन करूया आणि एक चांगला निर्णय घेण्याचा प्रयत्न या जिल्ह्याच्या बाबतीत करूया. एवढी एक अपेक्षा सुद्धा आज नरूभाऊच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी मी करतो. नरूभाऊंना माझ्या विधानसभेचा जेव्हा अर्ज भरला होता शिंदखेडामध्ये, त्यावेळेस नरूभाऊ आले होते, सगळीच मंडळी आली होती. त्यावेळेस माझ्या जाहीर भाषणात मी सांगितलं होतं की भविष्यामध्ये मागच्या काळात लोकसभेत ती बरोबर नव्हतो, त्यामुळे कदाचित मागं पुढं आपल्या निकालाच्या बाबतीत झाला असेल, पण भविष्यामध्ये मात्र ही झालेली चूक म्हणा, ही झालेलं काही म्हणा, त्याला मी व्याजासहित भरून देण्याचा प्रयत्न हा पुढच्या काळामध्ये निश्चितपणे करेल. हा शब्द मी जाहीरपणे 20,000 लोकांच्या पुढे शिंदखेडाला त्या ठिकाणी मी दिला होता. त्याची आठवण पुन्हा माझी मलाच मी देऊन राहिलो, तुम्हाला मी देऊन राहिलो. त्याची आठवण मी पुन्हा माझी मनाला ठेवून भविष्यामध्ये त्याच्या बाबतीत मी ठाम राहील एवढी खात्री आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो. पुन्हा एकदा नरूभाऊंचं अभिष्ट चिंतन करून त्यांना निरोगी निकाम आयुष्याच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरेदी संघाचे अध्यक्ष ईश्वरभाऊ इंगळे, उपाध्यक्ष राजूभाऊ सावळे, त्यांचे सर्व संचालक मंडळ,
या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे काँग्रेस कमिटीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष समाधानभाऊ सुपेकर, माजी सभापती नंदभाऊ सवडतकर, जगन्नाथ पाटील, सत्येंद्रजी भुसारी, या ठिकाणी आजच्या अगोदर हे जे 24 वर्ष गेलं हे आम्हाला अत्यंत आशादायी असं चित्र 2024 मध्ये वाटलं होतं. 22 साली फूट झाली, कुठेतरी पक्ष फोडले गेले. मग त्यामध्ये शिवसेना पक्ष असेल, शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष असेल, आणि एक राज्यामध्ये वेगळ्या प्रकारचा संताप निर्माण झाला. आणि मग तो संताप निर्माण झाल्यानंतर त्याही काळामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला त्या ठिकाणी हे सरकार, जे असंवैधानिक सरकार म्हटलं जातं, तोडफोड करून पक्षाच्या निवडून आलेले लोक, एका विचारधारेवर निवडून आलेले लोक, एका चिन्हावर निवडून आलेले लोक हे बाजूला केल्या गेले आणि संतापामुळे कुठल्या निवडणुका झाल्या नाही. परंतु त्यावेळेस आम्ही पाहिलं की महाविकास आघाडी ज्या पद्धतीने काम करत होती, बाजार समितीच्या निवडणुका लागल्या 10 पैकी जवळजवळ 8 बाजार समित्या महाविकास आघाडीने ताब्यात घेतल्या. एकमेव निवडणूक त्यावेळेस लागली ती विधान परिषदेची. त्यावेळेस धीरज लिंगाडे हे महाविकास आघाडीच्या वतीनं निवडून आले. 2 जानेवारी 22ला मातोश्रीवर धीरज लिंगाडेसाठी आम्ही प्रयत्न करत होतो जालूभाऊंनी, आणि 2 जानेवारीला ते जागा काँग्रेसला गेली आणि 3 फेब्रुवारीला ते आमदार झाले एका महिन्यात काँग्रेसचे, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख. 3 सप्टेंबर 24ला सिद्धार्थ खरातांचा मातोश्रीवर प्रवेश केला आणि 23 नोव्हेंबरला ते आमदार झाले. म्हणजे काय म्हणावं काय, आम्ही तर साहेब निराश झालो नाही, परंतु कर्तृत्व श्रेष्ठ की नशीब श्रेष्ठ या निर्णयापर्यंतही बरेच लोक आले. आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगलं वातावरण होतं. गद्दारांबद्दल चीड होती. निष्क्रिय खासदार या जिल्ह्याला लाभला, 3 वेळेस मिळूनही काहीही केलं नाही, गावाचाही विकास केला नाही, मतदारसंघाचा नाही. प्रचंड रोषही होता आणि कुणीच असं म्हणत नव्हतं की ती व्यक्ती निवडून येईल म्हणून. सिंदखेडराजा मतदारसंघापुरतं बोलायचं झालं, आपण साहेब महायुतीमध्ये गेले आणि मग आमची मोठी ताकद त्यावेळेस कमी झाली. कारण आपण म्हणजे राष्ट्रवादी असं समीकरण बरेच वर्ष या जिल्ह्यामध्ये चाललं. म्हणून आपण गेले, ताई अध्यक्ष झाल्या. ताई त्या ठिकाणी सिंदखेडराजाचं अध्यक्ष कोणाला करायचं, शहराचं, तालुक्याचं कोणाला करायचं, देऊळराजाचं कोणाला करायचं, या व्यवस्थेमध्ये प्रयत्न करत असताना, घाटाखाली फिरत असताना त्या ठिकाणची तुतारी ही अतिशय वीक राहिली. मीही 2 वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आपलं संपर्कप्रमुख झालो, संपर्कप्रमुख पहिले होतो. जालूभाऊन आम्ही प्रचंड मेहनत त्या भागामध्ये घेतली, परंतु आमचाही पक्ष आम्ही गेलो, नितीन बानगुडे येऊ, त्या सुषमाताई अंधारा येऊ, प्रचंड कष्ट घेऊन लोक जमा व्हायला तयार नव्हते, अशी आमच्याही पक्षाची परिस्थिती. आणि 2014 मध्ये लढल्या गेलेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाची ताकद, तिथं प्रदीप नागरे उमेदवार होते, 5000 मता एवढीच ताकद त्या ठिकाणी होती. 3ही पक्ष अत्यंत वीक आणि आसरा होता, आधार होता. हे साहेबाला एक चांगली संधी आलेली आहे की ज्याच्या समोर 2 वेळेस पराभूत झाले आणि पराभूत होणं, निवडून येणं हा वेगळा भाग आहे. परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी टीका टिप्पणी घरादारापर्यंत जाऊन ज्या पद्धतीने ते वागले, त्रास देण्याचं धोरण आखलं, म्हणून एक चांगली संधी आलेली आहे. परंतु दुर्दैवानं ते महायुतीमध्ये असल्यामुळं त्यांच्या मनामध्ये किती जरी वाटत होतं की हा पडला पाहिजे, नरेंद्र खेडेकर आला पाहिजे, हे त्यांनी आता तुमच्या समोरच सांगितलं. परंतु आमचे 3ही पक्ष वीक होते. म्हणून दुर्दैवानं त्या मतदारसंघामध्ये ज्या शेतकरी नेता पहिल्या नंबरवर राहिला, तोच शेतकरी नेता मेहकरात 3ऱ्या नंबरवर राहतो.
चिखलीत 3ऱ्या नंबरवर राहतो, बुलढाण्यात 3ऱ्या नंबरवर राहतो, खामगावात 4थ्या नंबरवर राहतो, जळगाव जामोदमध्ये 4थ्या नंबरवर राहतो. मग साहेब आपल्या मतदारसंघामध्ये लोक सुटणे किती याचा आम्हाला थोडासा शंका आली. आम्ही म्हटलं होतं की त्याजवळ पक्ष नाही, नेता नाही, चिन्ह नाही, झेंडा नाही, आणि हाय तरी काय, पण भरभरून लोकांनी त्याला मतं दिले असो, हा इतिहास. परंतु ज्याचं नाव कोणी त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये घेत नव्हतं तो त्या ठिकाणी निवडून आला. आणि यामध्ये घाटावर आपल्या मंडळीनं खूप मेहनत केली, खूप सगळं झालं. परंतु खामगाव मध्ये 21,000 आणि जळगाव जामोदमध्ये 14,000 असे 35,000 मतं त्यांना जास्त मिळाले. आपण 6,000 घेऊन गेलो खाली, 35 मधून 6 गेले, 29 आलो. आणि मागेही कार्यक्रमामध्ये आमच्या तिथं घाटाखाली त्या ठिकाणी शरद पवार साहेबांची तुतारी नव्हती, आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षही नव्हता. साहेब जळगाव जामोदमध्ये थोडी आमची परिस्थिती चांगली होती. तुम्हालाही माहिती, बाजार समिती प्रतिनिधी सोबत आमचे गजानन वाघ असतील, आमचे माणिक वाघ असतील, आमची मंडळी आहे तिथं आलेले, भीमराव पाटील वगैरे सगळी मंडळी. तर त्या ठिकाणी तिथं ताकद होती. परंतु मी त्या दोघांनाही सांगितलं की तुम्ही आम्हाला फक्त बरोबरीत ठेवायचं होतं, खामगावला आणि जळगावला फक्त बरोबरीत ठेवायचं होतं. मीही बजरंग सोनवणे सारखा 6,000 निवडून आणलंच होतं साहेब, कोणत्याच्या जाईल ते निवडून काढून आलेच होते. परंतु दुर्दैव त्या ठिकाणी बरोबरी राहिली नाही, म्हणून आपण हरलो. शेवटपर्यंत वाटत होतं, परंतु नशीब हाही एक महत्वाचा विषय. जयंत पाटील जे भावी मुख्यमंत्री आहेत पवार साहेबांच्या नजरेमध्ये, त्यांचा आढावा 168 जागांचा दुसऱ्या दिवशी जर समजा 50च्या आत येत असेल तर निश्चितपणे इथं काहीतरी झालं, कुठेतरी नजर लागली. आणि बुलढाण्याची सीट आलेली, चिखलीची सीट आलेली, साहेबाची सीट आलेली, खरात साहेबाची सीट येणार नाही अशा शंका आमच्याही मनात. परंतु ती सीट त्या ठिकाणी 4-4.5 हजाराने येते आणि तुमच्या 4,000 तुम्ही पडता, 3,000 राहुल भाऊ पडतात, 800 मतानं जयश्रीताई पडते. माझा विजय अनेक चॅनल्सनं दाखवला, अनेक सर्वेनं दाखवला, मीही त्या ठिकाणी पडतो. तर याला कुठेतरी नशीब म्हणून जरी आज सोडून देता आलं, नियती म्हणून जरी सोडून देता आलं, तर भविष्यामध्ये आम्हाला घरी बसून चालणार नाही. भारतीय जनता पार्टीचं उदाहरण घ्या, 84च्या दरम्यान 2 खासदाराची पार्टी होती, परंतु 2 आज ते 3री टर्म त्यांची की निर्भय बहुमत ते पार्टी मिळवण्याचा प्रयत्न करते. 200, 250, 300 जागा. म्हणून तुम्ही आम्ही कमी पडलो असेल, परंतु भविष्यामध्ये सुद्धा आम्ही कमी पडू असं काही सांगता येत नाही. म्हणून प्रयत्न तुम्हाला आम्हाला करावा लागतील. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला वेळच वेळ आहे, पण या वेळेचा सदुपयोग कार्यकर्त्यांनी सुद्धा संघटन बांधण्याकरता केला पाहिजे. जिल्ह्यामध्ये नेत्यांचे नंबर लागले, आता आमचे जे व्हायचं ते झालं, परंतु आता तुमचे नंबर आहे. आता तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही. तेव्हा तिथं संजय गायकवाड आहे, इथं श्वेताताई आहे, कुठं मनोज आहे, कुठं खरात साहेब आहेत आपले. परंतु तिथंही आपण 4,000 आलो, इकडे 4 पडलो, 3 पडलो, 800 पडलो, म्हणजे आपली ताकद 4ही विधानसभा क्षेत्रामध्ये अत्यंत चांगली. म्हणून महाविकास आघाडीच्या रूपानं या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, पंचायत समिती आपल्याला ताब्यात घ्यावं लागतील, जिल्हा परिषद आपल्याला राखावं लागेल. पण अशा पद्धतीनं आम्ही येणाऱ्या काळामध्ये ज्याला बोलून सांगितल्याप्रमाणे साहेबांनाही तेच सांगितलं. राहुल भाऊशी आम्ही बोललो, ते आता अमेरिकेला आल्यानंतर तेही तुमच्या सोबत बसू, आपण सगळेच बसू. परंतु आपल्या घाटावर तर निश्चितपणे ताकदीनं महाविकास आघाडी विजयी होईल असं चित्र या ठिकाणी आहे. ताकद त्यांची वाढलेली आहे. घाटाखालीही मंत्री आहे, राज्यामध्ये काम करतात, घाटावरचा मंत्री केंद्रात काम करतो. आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये केंद्रीय मंत्री पण आहे, राज्यमंत्री पण आहे, कॅबिनेट. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडं फक्त एक सिद्धार्थ खरात नावाचे एक आमदार मेहकरमध्ये आणि एक धीरज लिंगाडे आपले विधान परिषदेचे ते एक आमदार आहेत. पण खचून जाण्याचं काही कारण नाही. साहेबांसारखे नेतृत्व बहुजन समाजाचं आपल्या सोबत आहे, ज्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी मंत्रीपदही भोगले आणि ते मंत्रीपद भोगताना ज्या सिंदखेड राजामधून निवडून आले त्या मतदारसंघातल्या ताड शिवणीचा सिद्धार्थ खरात नावाची व्यक्ती त्यांची पीएस होती, शेजारी ते निवडून आले. परंतु दुर्दैव, परंतु अनुभवानं आपल्याला अनेक गोष्टी दुरुस्तही करता येतील. येणाऱ्या काळामध्ये आपल्या
विकास आघाडीचे जे काही आपले घटक आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन आपण जाऊ. आरोग्याबद्दल मला या ठिकाणी शुभेच्छाही दिल्या. ताईंनी सांगितलं 100 वर्ष आयुष्य, 100 वर्ष जर मी मागच्या वेळेसही सांगितलं तर इतकं कशाला पाहिजे लंब चौडं आयुष्य. असावं आयुष्य छत्रपती शिवरायांसारखं 1630 ते 1680 50 वर्षामध्ये जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत छत्रपती शिवरायांचं नाव या ठिकाणी कुणीही बाजूला करू शकत नाही. अरबी समुद्रातल्या स्मारकाला कदाचित 8-9 वर्ष झाले एकही वीट चढली नसेल, परंतु छत्रपतीची उंची पुऱ्या मालवणच्या घटनेमुळं कमी होणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण पाहिलं की कुठेतरी मागच्या निवडणुकीचा अनुभव लोकांना काय पाहिजे होतं हेच आम्हाला समजलं. मालवणचा पुतळा त्या ठिकाणी धारातीर्थी पडला. कुठेतरी बदलापूरला लहान मुलीवर लैंगिक अत्याचार होतो, तिच्या पालकांना 18 तास बसून ठेवलं जातं, लॉ अँड ऑर्डर नाही. बावनकुळेचा पोट्टा त्या ठिकाणी धडक देतो दारूतून, तो अगोदर उतरून जातो पुढे धडकून देतो गाडी, त्यातले 2 पकडल्या जातात पण अगोदर उतरल्याला पकडत कोणी नाही. आणि अशा अनेक घटना त्या ठिकाणी झाल्या. सोयाबीन बद्दल तर साहेब आता बोलावं का नाही, आता आपल्यालाही समजत नाही की काय झालं म्हणून. 4-4 हजारापर्यंत सोयाबीन विकलं जातं, 7-7 हजारापर्यंत कापूस विकला जातो, परंतु शेतकऱ्यालाही कुठल्याही प्रकारचा राग नाही. आम्हाला असं वाटत होतं की महायुतीचे लोक ज्यावेळेस प्रचाराला फिरतील त्यावेळेस लोक त्याला सोयाबीन फेकून मारतील, कापसाच्या गंजीत जाळतील असं नाही म्हणत नाही, परंतु त्या प्रक्षोभानं रागानंच ते लोक निवडून येणार नाहीत. परंतु हे सगळं उलट झालं. पैशाची खैरात त्या ठिकाणी वाटल्या गेली. आमिष त्याला पुढं मुलामा दिला लाडक्या बहिणीच्या नावाचा आणि पैसा दिला गेला. 7,500 हजार रुपये मतं एका मताचे जर दिल्या गेले तर मी अगोदरच आमच्या मंडळीशी बोलत असताना सांगत होतो की एक लाडकी बहिणीला जर समजा 1,500 रुपये मिळून राहिले तर आपल्या राज्यामध्ये एकही लाडकी बहीण अशी नाही की जिला वडील नाही. वडील नसतील तर भाऊ नाही, भाऊ नसतील तर पती नाही, पती नसतील तर मुलगा नाही, अशी एकही लाडकी बहीण नाही. म्हणून एका मतदारसंघामध्ये जर 75, 80 हजार महिलांना जर पैसे दिले गेले तर त्यांच्या सोबत असलेली एक व्यक्ती तर किमान धरा. एवढी मोठी वोट बँक तयार करण्याचं काम त्या ठिकाणी झालं. आणि आमिषाला बळी पडून काही लोक त्या ठिकाणी गेले. निवडणूक आयोग पूर्णपणे झोपलेला होता. पैशाचा वापर साहेबांच्या 5-6 निवडणुकीमध्ये जेवढा खर्च झाला असेल त्याच्या 10 पट खर्च समोरच्या उमेदवारांनी एकाच निवडणुकीमध्ये केला. चिखलीतही आम्ही पाहिलं डोळ्यानं. चर्चा कुठल्या विकासाची नव्हती किंवा आमदारांनी विकास केला नाही, शिंगणे साहेबांनी काही काम केलं नाही, हे चर्चाच नाही. ते एवढे देऊ राहिले, आपण किती देऊ राहिलो, त्याचे खेड्याने इतके मिळाले, आपले किती आहेत. सगळ्या गल्लो बोळात शहरातल्या वरडामध्ये चर्चा समाजवाईज सगळ्या ठिकाणी पैशाचा महापूर होत असताना साहेबांच्या निवडणुकीत तर मी ऐकलं, खरं खोटं साहेब सांगू शकतील की त्यांच्या परिसरामध्ये शेंदोलनच्या भागात शेतीत आपला केंद्रीय मंत्रीच पैसे वाटत जाऊ साहेब तुमच्या भागात. साहेबांनाच पाहिलेलं आहे. तर मग आता हे चाललं कुठं, हा देश चालला कुठं? बेरोजगाराची चिंता नाही, शेतकऱ्याच्या पिकाची चिंता नाही, काहीही नाही, कुठलंच काम करायचं नाही. ज्या प्रश्न आपण लोकसभेला अधोरेखित केले होते, जिल्ह्याचा कुठला विकास नाही, MIDC मध्ये 1500 लोकांना हाताला काम मिळेल असा उद्योग नाही, खामगाव जालना रेल्वे लाईनचे 4दा निवडणूक आल्याचे फटाके फोडून मोकळे होता, तिचाही कुठला भाग नाही. आमच्या जिगावचं वसंतराव तुमच्या जिगाव प्रकल्पाला कुठला निधी नाही, शेगाव विकास आराखडा नाही, सिंदखेडच्या विकास आराखड्याला छदाम नाही. आणि म्हणून कुठल्याही ठिकाणी लक्ष नसताना सुद्धा आज ते सत्तेमध्ये आले. दिवस हे उठण्यासारखे जातात पहा. दिवस कधी कोणासाठी थांबत नाही, काळ कधी थांबला नाही पहा. घड्याळाचा काटा थांबत नाही, व्याज घेतलेल्या रकमेवर थांबत नाही आणि वेळही कोणाचा थांबत नाही. आता आपण बोलत असताना हिवाळा आहे, हिवाळा झाल्यानंतर लगेच उन्हाळा येतो, उन्हाळा झाला की पुन्हा पावसाळा येतो. हे ऋतुचक्र आहे. सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख. म्हणून यावेळेस हरलो, पुढच्या वेळेस आपण निश्चित जिंकू. त्याची चुणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थेमधूनच आपण त्या ठिकाणी दाखवू अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सगळ्याच कार्यकर्त्यांनी, विशेष करून आमच्या चिखली तालुका शिवसेनेच्या वतीनं हा कार्यक्रम मागच्या 2-3 वर्षापासून आमचे लालाजी असतील, कपिल भाऊ असतील, नंदू भाऊ असतील, गजू भाऊ, आनंद गायची, श्रीराम भाऊ, हे सगळीच मंडळी
या ठिकाणी साजरा करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून त्यांचे सुद्धा आणि माझ्या वाढदिवसाला येऊन माझ्याबद्दल कौतुकाचे, माझ्या संघर्ष काळातल्या आठवणी, भविष्यामध्ये माझ्या बाबतीमध्ये काहीतरी देण्याची परतफेड अशी ग्वाही साहेबांनी दिली. सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली. आपल्या सगळ्यांचे, माझ्या सर्व कार्यकर्त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि ईश्वर आयुष्य किती देईल हे त्याच्या मनामध्ये त्यानं ठरवून ठेवलेलं असतं, परंतु प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस, प्रत्येक क्षण हा शेवटचा क्षण समजून जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न आपण सगळेच करूया. आपल्या सगळ्यांना ख्रिसमसच्या, त्याचबरोबर 6 दिवसानंतर पुन्हा एकदा 2025 मोठ्या टौलानं आपल्याकडे येणारा काळ घेऊन येत आहे, भविष्यकाळ घेऊन येत आहे. पण येणाऱ्या काळामध्ये 25 मध्ये 24 मध्ये जे झालं साहेब, त्याची पुनरावृत्ती मुळीच होणार नाही. 25 मध्ये होणाऱ्या सगळ्या निवडणुका आमचे कार्यकर्ते जिंकतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एक बार आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.